हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना आणि सगळ्यांचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि चला तर आज मग मी जाणार आहे गावात आणि सईची खूप सारी शॉपिंग करायची आहे। तिला जी शाळेत आता उद्यापासून शाळेत जाणार आहे तिनं, मग तिला जे काही लागणार साहित्य पाणी बॉटल म्हणा वगैरे सगळं आणणार आहे, जे की तिला कम्फर्टेबल वाटेल शाळेत गेल्यानंतर। आणि तिने फर्स्ट टाइम आता तिला आम्ही गावाकडून आणलेले आणि एवढ्या दिवसातून ती चालली शाळेत आणि खूप छोटी आहे। आता बघू काय होते ते आणि काय काय शॉपिंग करते ते व्हिडिओ कंटिन्यू करत। ही बॉटल रात्री आम्ही दादाला घेऊन आलो होतो, पण सही तर नव्हती, ती गावाकडे होती, तिला गावाकडून आणलंय। तिला टेम्परेचर वगैरे पण आणलं होतं रात्री गावात, तिला दवाखान्यातून पण आणलंय। आणि तिला आता आणखीन एक बॉटल घ्यायची की वॉटर बॅग ॲज इट इज सेम घ्यायची तिला। आणि आता आम्ही चाललेलो आहोत, तिला काय काय घ्यायचंय, काय आणायचंय बुबूला माझ्या? मोठी चॉकलेट। हा, आणि लय मोठी चॉकलेट आणायची, तर आम्ही चाललेलो आहोत चॉकलेट आणायला, माझ्या सईला टिफिन बॅग आणायला, है ना? तो उद्या स्कूलला जाणार आहे ना? नाही जाणार म्हणते, आता काय माहिती काय होतंय ते। सो चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सो चला मन बाळा, चला आम्ही छान। इथं परत आबाळ पण खूप आलेलं होतं, गावात तर निघलो होतो, पण आता आबाळ आल्यामुळे तिला जायचं होतं घसरगुंडीवर। मग आरूला ट्युशनला सोडलं आणि तिला घसरगुंडीवर थोडंसं खेळायला नेलं, 15 ते 20 मिनिटं तिथं तिला खेळवलं आणि नंतर मग गेलो शॉपिंग करायला। आणि शॉपिंग मधला काही व्हिडिओ आम्ही घेतलेला नाहीये, कारण पाऊस यायला म्हणून आम्ही पटपट करत होतो। तिने जिथे इतकी मस्ती चालू होती तिची की बस, ती उलट चढत होती, मला भीती वाटत होती तिची पडायची, काय का कसं तिने असं उलट चढायची। खूप छान खेळत होती, तिला म्हणजे बाहेर नेलं की तिला। आणि आता इथं किती खूप उंच होतं, पण तरी सुद्धा तिकडे ती गेलेली होती, जाऊ नको म्हटलं तर तिचं काही ते जाण्याचं सोडत नव्हते, तिचं ते खेळत होती। मग थोड्या वेळा ती मस्त छान असं खेळली आणि नंतर आम्ही गेलो शॉपिंग करायला। व्हिडिओ कंटिन्यू करा। तिकडं पलीकडं तर ते असं ते मोठे मुलं खेळायचे तसे होतं, ते तिकडं जाऊन आली, परत मग इकडे रिटर्न आली। आणि नंतर आणखीन तिला घसरगुंडी खेळायला खूप आवडते, तरी पडली तरी ती घसरगुंडीचे काय सोडत नव्हती, तिथलं चिटकून बसलेली घसरगुंडीलाच। आणि नंतर खेळणं वगैरे की तिला 10-15 मिनिटं खेळवलं आणि गेलो गावात। चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा। तर आम्ही आलो गावातून आल्यानंतर गावात पाऊस चालू होता आणि काही जास्त वेळ थांबलो नाही, फक्त जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि आलो रिटर्न। आणि बघा गावात गेलो होतो खास तिला दप्तर वगैरे घ्यायचं, पण दप्तर घेतलं नाही, सॅक घेतली। आणि प्लस म्हणजे साडी घ्यायची होती, त्या दिवशी भावाच्या मुलीला साडी घेतलेली, त्यामुळं हिनं चुमला असल्यामुळं ती साडी घ्यायची सारखी फोनवरती मम्मी सांगा, मम्मी मला साडी पाहिजे, मम्मी मला साडी पाहिजे, मला साडी घेऊन ये म्हणून तिने परवा तर दुखणं काढून आणलं, घेऊन आली, ताप आली होती तिला नुसती साडी पाहिजे म्हणून। तर मग तिला साडी घेतली आणि साडी घ्यायला गेलो तर तिसरंच काहीतरी सगळं सामान घेऊन आलो। बघा ही साडी कशी वाटते, छान आहे का? मी ह्यांना आव्हांना म्हटलं होतं की राहू द्या, नको साडी विकत घ्यायला, मी शिवते, कारण मला साडी ब्लाऊज वगैरे माझं ब्लाऊज मी शिवते। आणि मी म्हटलेलं ह्यांना की नका घेऊ, कारण एवढी महागाची साडी आणि एवढा मला जे त्याचं साडीचं सूत पण एवढं छान नाही वाटलं, पण ठीक आहे। तर ही साडी कमेंट करून सांगा किती रुपयाला येते ती। मी तर ही साडी 500 रुपयाला घेतली, कारण पहिल्यांदा घेतली, मला काय ह्यातला अनुभव नाहीये, पण माझ्या मते ह्याला जास्त पैसे गेलेच, पण आहो म्हणतात मुलीसाठी काय पण। तिथं आम्ही तिला ब्लाऊज घालून बघितलं होतं, याच्यात तर एवढं काय आहे सांगा बरं ह्या ब्लाऊज मध्ये, तर पण छान आहे, मुलींना शिकाने कुठल्याही तिला नंतर कार्यक्रमात यूज करता येते म्हणून घेतली। असं म्हटलं जरा थोडीशी मोठीच घेतली, सध्या तिला मोठी येते, पण असू द्या, मोठी तिला शाळेत गेल्यानंतर वापरता येईल। आता घालून बघितले तिनं, आणि हा त्याचा पदर येणार आहे जो ग्रीन आणि राणी कलरचा शेड आहे, ह्याला असं राणी कलर आहे आणि ते ग्रीन काट आहे। तर सांगा तुम्हाला साडी कशी वाटली, ती छान आहे का, नक्कीच सांगा। चला तर मग अशा प्रकारे आम्ही खरेदी केलेली आहे, जे सईसाठी जे करायची नव्हती ती खरेदी केली। आणि टी शर्ट मी हे ओपन केलेलं नव्हतं,
आता मी हे टी शर्ट ओपन करून पण तुम्हाला दाखवते. आणि खरं मुलींसाठी एका सोडी एक अशा छान अशा म्हणजे कपडे म्हणा काही म्हणा मुलींना काही पण छान दिसतं. आणि मुलांना तसं काही जास्त मिळत नाही. मला तिला ड्रेसेस घेऊ वाटायचं. बघा हा कलर सुंदर आहे का, हा कलर छान आहे का बघा. आणि हा कलर छान आहे का, कोणता कलर छान आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तर हा कलर आवडलाय, ह्यांना हा कलर आवडलाय. दोन्ही पण कलर छानच आहे इथं. पण तुम्हाला कोणता आवडते तो कमेंट करून सांगा. आणि पॅन्ट ही एक आहे आणि तिच्या अंगावर तिने आता एक आलेल्या घातली ती एक. आता साडी झाली आणि नंतर आता साडी आणायला तर गेलंच. पण आता उद्यापासून हिने जाणार आहे स्कूलला. आता हिला छोट्या गटात टाकलंय. तर मग म्हटलं आणखी युनिफॉर्म तर आलेला म्हणजे माहिती नाही आहे का नाही कसं आहे तो माहिती नाही म्हणून तोपर्यंत घालण्यासाठी तिला होते कपडे. तरी पण मुलींसाठी किती घ्या कमीच वाटते. आणि हे अशा छान अशा पॅन्ट घेतलेल्या आहेत. हा एक तिथं आम्ही ते तिला घालून बघितले ते छान बसते. असा एक टी शर्ट घेतलाय. हा टी शर्ट आय थिंक 200 रुपयाला मिळालाय आणि ही पॅन्ट 180 रुपयाला मिळाली. असे 2 टी शर्ट आणि 2 पॅन्ट असे आणले. हा दुसरा वाला टी शर्ट असा आम्ही आणखी पण ह्याला ओपन करून बघितलेला नाही पण घालून पण बघितलं नाही. शक्यतो येईल. हा कलर पण छान आहे. तिला हा कुठलाही कलर छान सूट होतो. आणि नंतर आणि अशी एक सेम अशी ती आहे ब्लॅक कलरची आणि ही आहे राणी कलरची पॅन्ट. आणि ही पॅन्ट घ्यायची नव्हती. घेण्याचं कारण असं आहे ह्या पॅन्टीला आहेत किशे त्यामुळे तिनं ही जी पॅन्ट अंगावर घातली हा किसा बघितला हा घालून आता तिनं बघा व्हिडिओ चालू आहे म्हणून तिने पॅन्ट घालायला आतमध्ये गेले. तिला आता ती पॅन्ट घालून बघायची. तिथं घाल म्हटलं तर घातली नाही इथं घालून बघायची. झाले 2 टी शर्ट 2 पॅन्ट आणि प्लस ही आता आरूला तर घ्यावाच लागेल. तिला नाही घेतलं. आरूला तर सारखीच कपडे असतात तरी पण मला थोडीशी तिथे नाईट पॅन्ट आवडली. त्याची थोडी नाईट पॅन्ट पण 2-3 नाईट पॅन्ट आहे. चुमला एक असते इथे एक असते इथं पण असते चुमला पण गावाकडे. बघा तिने पॅन्ट घातली. बोल छान दिसते का माझी पॅन्ट म्हण. पॅन्ट दाखव टी शर्ट वर कोण करून पॅन्ट दाखव. किशे आहेत का दाखव. किशे दाखव तिकडे समोर दाखव. पप्पाकडे दाखव. आहे का नाही ना किसा आहे छान. आणि नंतर ही आणली आमच्या दादूला नाईट पॅन्ट. त्याला तर 1 महिन्याला एक पॅन्ट लागते. सो थोड्या कपड्यांचा विषय एवढाच होता. नेक्स्ट जे आणले की आता त्याच्यात आणल्या त्याच्यात सहीनं काहीतरी भरले वाटतं. आणि ह्याच्यात तिने आल्याला काय भरले बघा. ह्याच्यात नोटबुक टाकलेत. दादाची नोटबुक टाकले तिने. ह्याच्यात आरूचे नोटबुक टाकले ते आल्यालाच. आणि प्लस हा एक टिफिन डबा आणलाय तिला. छान आहे का ना. तू दाखव ओपन करून. तू दाखव ओपन करून. नाही दाखव ना. दाखव ना बाबू. तसं नाही बाळा. हे असं ठेवायचं आणि असं काढायचं. हे असं आहे टिफिन डब्बा. छान आहे का. ह्याच्यामध्ये हा चमचा ह्याच्यातला नाही हा दुसऱ्या डब्यातला आहे. आणि ते दादूचा डब्बा आहे. ते काय दाखवलं नाही कारण तो जुना झालाय. हे दादूचा चमचा आहे. आणि ह्याच्यात 2 चमचे अशावाले 2 चमचे आलेत. आणि हा टिफिन डब्बा पण म्हणजे प्लॅस्टिक यूज करू नये म्हणतात पण आता सध्या तर सगळं प्लॅस्टिकच म्हणजे असं जास्त वाला प्लॅस्टिक नाही. हे छान आहे पण हो तिला म्हणजे काढता यावं सहजासहजी म्हणून असं टिफिन डबा घेतला. हा टिफिन डबा मिळाला आम्हाला 120 रुपयाला.
महाग लागलं का ते कमेंट करून सांगा. आणि महत्वाचं म्हणजे लास्ट राहिली की ही तिला घेतलेली आहे बॅग. बॅग पण खूप छान आहे. ते काहीतरी आम्हाला जास्त सांगितली होती, 500 का 550 रेंज मध्ये सांगितली होती, पण आम्हाला त्यांनी 400 रुपयाला दिली. पण मला आवडली. म्हणजे साधे बॅग होते तिथं 250. माझं म्हणणं होतं, मी म्हणत होते म्हणजे एवढ्या ह्याच्यासाठी कशाला तिला छोटी आणखी, पण नाही म्हणजे ह्यांचं असतं घेतली तर वस्तू चांगलीच घ्यायची, क्वालिटीचीच घ्यायची, कारण की जेणेकरून ते टिकली पाहिजे कमीत कमी वर्षभर तरी. हा एवढं की ती जेव्हा आम्हाला 200-250 रुपयाची बॅग दाखवली होती का, ती नव्हती. त्याचा कपडा पण छान होता. आणि माझा कपडा बघू शकताय खूप छान आहे. 1 2 ह्याला 1 2 3 असे 3 कप आहेत. सो बॅगचा कलर आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि लास्ट म्हणजे परवा ही बॉटल घेतली होती, ती पण अशी चलत बॉटल घेतलेली. तर त्याच्यात म्हणजे दादूला ही सईला घेतली होती, पण दादू बोलला मला पण पाहिजे बॉटल. मग आता ही आणली सईला आणि ही घेतली दादूला. पण दादू म्हणते मला ही पाहिजे आणि सई म्हणते मला ही पाहिजे. तर एक मिनिट बा, मी काढते थांब. इथं मध्येच काहीतरी असते खाणं. त्याला धुवायचं नको का डायरेक्ट खायचं डब्यात असतं. हो बस का ह्याच्यात एक चमचा आहे. नंतर खा. तिने आलेल्या डब्याचं उद्घाटन छान केलेलं आहे. ते आहे फरसाण खाऊन. आणि ही बॉटल आम्हाला मिळाली 110 रुपयाला. सो आणि ह्या बॉटलला लॉक सिस्टीम छान आहे की सईला ओपन करू शकते आणि पाणी आणि असं काढलं की ओपन होते. इथून स्ट्रॉ आहे, त्यामुळे इझिली उघडण्यास आणि लावण्यास सईला कम्फर्टेबल होईल, म्हणून तिला ही दिली. आणि हो आजच्यासाठी मग एवढी आम्ही शॉपिंग केलेली आहे ह्या चिमुकलीसाठी. आणि विशेष म्हणजे फक्त आम्हाला घ्यायची होती एकच साडी, पण ही सगळं एवढा अठ्ठास फक्त आणि फक्त लेकीसाठी केलेला आहे. आमच्या वेळेस तर असलं काही नव्हतं, बॅग म्हणा काही म्हणा काही नव्हतं. आमच्या वेळेस होती ती तसली आपली वायरची पिशवीमध्ये. मी पहिल्यांदा ब्लॉग टाकलेला आहे, म्हणजे शॉपिंगचा म्हणा कशाचा म्हणा. मला जास्त असं ऑन कॅमेरा बोलता येत नाही, पण मी सध्या ऑन कॅमेरा बोलते तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि असा सपोर्ट करा. जर नवीन कोण माझा ब्लॉग बघत असेल, अगर व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला असाच आम्हाला प्रतिसाद द्या. सो ब्लॉग मी इथंच तुम्हाला एंड करते आणि आजच्यासाठी आमचं एवढंच होतं बरं का. सो बाय बाय.